सांगितलंय ना ती काय ए सांगितलं का ए सांगितलं ना हे जेव्हा आहे की सगळं नाही चुकीचं आहे. काल मी 2 षटकर टाकले ते बाबूच्या नाव 2 टाकले. आत्ता जाऊन आज चुरशीचा सामना शंभूराजे प्रतिष्ठान जाधववाडी विरुद्ध शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी. दोन्ही अतिशय मातब्बर असे संघ. चला पहिली जोडी मैदानात चला. शंभूराजे प्रतिष्ठान नाहीतर षटक कमी करण्यात येतील. परत कोणत्याही प्रकारची तक्रार चालून दिली जाणार नाही. लवकर पहिली जोडी मैदानात पाठवा. गणेश जावळे कॅप्टन पहिली जोडी जाऊ द्या मैदानात. या सामन्यासाठी पंचांचं काम पाहत आहेत ते प्रमोद सर आणि शुभम सर. आणि शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी संघाकडून बाप्पू आणि गणेश यांची जोडी मैदानात. जय विरूची जोडी मैदानात. आणि जाधववाडी संघाकडून पहिलं षटक घेऊन आले ते नागेश बडेकर. 5 षटकांचा सामना राहिल्याची सर्वांनी नोंद घ्यायची. बॉलिंग लिमिट 2-1-1-1. एकाला 2 ओव्हर आणि बाकीची 1-1-1 अशा 5. आणलाय लावले येते येते. चला सामना त्वरित चालू करून घ्या पंच. याच्यानंतर देखील खूप सारे सामने खेळवायचे आहेत आपल्याला. त्यामुळे वेळेची मर्यादा लक्षात घेता त्वरित सामना चालू करायचा आहे. पिशवी आहे ना. पहिलं षटक घेऊन आले ते जाधववाडी संघासाठी नागेशजी बडेकर. त्यांचा सामना करणार आहेत ते गणेश. जानेमाने बॅट्समन गणेश जावळे. पहिला चेंडू यॉर्कर स्वरूपाचा चेंडू, निर्धाव स्वरूपाचा चेंडू. अशाच प्रकारच्या बॉलिंगची आवश्यकता आहे नागेश बडेकर यांच्याकडून जाधववाडी संघाला. चांगल्या प्रकारे टोलवलेला गॅपमध्ये हा फटका आणि याच्यावरती पंचांचा निर्णय चौकार. धावसंख्या झाली ती 4. पहिलं षटक चालू. वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन आले ते नागेश जी बडेकर. अशा प्रकारच्या फटकेबाजीची गरज शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी संघाला. त्याच अपेक्षांवरती खरे उतरताना गणेश जावळे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर स्वरूपाचा चेंडू. क्षेत्ररक्षण देखील तेवढं चांगलं म्हणावं लागेल. शंभर टक्के समर्पण नागेशजी बडेकर यांच्याकडून. नागेशजी यांचा पुढचा चेंडू सामना करतील ते गणेश. यावरती झेलबाद झाले ते गणेश. गणेश यांच्या स्वरूपात खूप मोठा धक्का शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी संघाला. चांगल्या प्रकारचा झेल टिपलाय तो प्रदीप झेंडे यांनी. हळू उडी मार. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय ते
शंभूराजे प्रतिष्ठान जाधववाडी संघाकडून. आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतायत ते नागेशजी बडेकर. त्यांच्या अनुभवाचा पुरेपूर फायदा घेताना आता गणेश जावळे यांची जागा भरून काढण्यासाठी आलेत ते निखिल पवार. आधीच्या चेंडूवरती चांगल्या प्रकारे चौकार मारल्यानंतर त्यांची विकेट घेण्यामध्ये यशस्वी झालेत नागेशजी बडेकर. आणि गणेश जावळे यांच्या स्वरूपात पहिला झटका बसला तो शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी संघाला. हा पुढचा चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर स्वरूपाचा चेंडू चांगल्या प्रकारे प्लेड. याच्यावरती एक धाव पळून सहजरित्या पूर्ण. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सौरभ यांच्याकडून. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 5. 1 बाद 5. स्ट्राईकवरती आहेत ते योगेश बाप्पू काळे. ऑफसाईडच्या दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न पण निर्धाव स्वरूपाचा चेंडू. चांगल्या प्रकारचं षटक. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 1 बाद 5. 5 षटकांचा सामना. 2 ओव्हरचा पॉवर प्ले राहील आणि बॉलिंग लिमिट 2-1-1-1 असे राहील. पॉवर प्लेचं शेवटचं वैयक्तिक पहिलं व संघाचं दुसरं षटक घेऊन आले ते नितीनजी जाधव. ऑफसाईडच्या दिशेने मारलेला फटकण्यावरती उत्कृष्ट प्रकारचा झेल घेतलाय तो आप्पा यांनी. आप्पा भापकर. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आणि निखिल यांच्या स्वरूपात दुसरा झटका शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी संघाला. खूप मोठा झटका. त्यांची जागा भरून काढण्यासाठी आता चाललेत मैदानात ते निलेश. पहिल्याच चेंडूवरती सफलता मिळाली ती नितीन जाधव यांनी. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतायत नितीन जाधव. अशाच प्रकारच्या प्रदर्शनाची अपेक्षा त्यांच्या संघाकडून. लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय जाधववाडी संघाने. जास्त वेळ घालवायचा नाही. सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे. नितीन यांचा आता सामना करतील ते निलेश. दुसरं षटक चालू. 5 षटकांचा सामना. आणि यावरती झेलबाद. तिसरा झटका शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी संघाला निलेश यांच्या स्वरूपात. आणि नितीन जाधव यांना लगातार दुसरी विकेट. हॅट्रिक चान्स. पारड पूर्णपणे जाधववाडी संघाकडे झुकलेलं. आता निलेश यांची जागा भरून काढण्यासाठी चाललेत ते दीपक पवार. नितीन जाधव यांना हॅट्रिक चान्स. त्यांच्या अनुभवाचा पूर्णपणे प्रदर्शन दाखवताना नितीनजी जाधव. नॉन स्ट्रायकरला आहेत ते योगेश बाप्पू काळे. सरपंच माजी सरपंच दिवे पंचक्रोशी. तिथं बाटली आहे ना. गेलं वाटतं घेऊन. 2 घ्या. नितीन यांचा पुढचा चेंडू सामना करणार आहेत ते दीपक. आणि याच्यावरती निर्धाव स्वरूपाचा चेंडू. धावसंख्या स्थिर धावसंख्या आहे 5. 3 बाद 5. ऑफसाईडच्या दिशेने मारलेला हा चेंडू. याच्यावरती एक धाव पळून सहजरित्या पूर्ण. फिल्डर बॉलच्या दिशेने चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. तरी देखील 2 धावा पळून सहजरित्या पूर्ण. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या पोहोचते ती 7.
3 बाद 7 दुसरं षटक चालू. ऑफसाईडच्या दिशेने पुन्हा गॅप मध्ये टोलवलेला चेंडू यावरती एक धाव पळून सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. दुसरी धाव सहजरित्या पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा सहजरित्या पळून पूर्ण. धावसंख्येत 3 ने भर धावसंख्या पोहोचली ती 10. 3 बाद 10. गणेश, निलेश आणि निखिल यांच्या स्वरूपात 3 झटके शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी संघाला. पाहूया ही दोन योगेश बाप्पू आणि दीपक पवार यांची जोडी सावरते एका संघाला या संकटातून. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल योगेश बाप्पू काळे यांच्यासाठी. ऑफसाईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न फिल्डर बॉलच्या दिशेने आणि बाप्पू सुद्धा झाले जेलबाद. या ओव्हरमध्ये 3 विकेट घेतल्या नितीन जाधव यांनी. चांगल्या प्रकारच्या बॉलिंगचं प्रदर्शन दाखवलं ते नितीन जाधव यांनी. आणि बाप्पू यांच्या स्वरूपात 4था झटका शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी संघाला. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते आप्पा आणि जाधववाडी संघाकडून. वैयक्तिक दुसरं व संघाचं आता तिसरं षटक. पॉवर प्ले समाप्त. तिसरं षटक घेऊन आलेत ते नागेशजी बडेकर आणि बाप्पू यांची जागा भरून काढण्यासाठी चाललेत ते निखिल झेंडे. निखिल यांच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी. झेंडे ते आउट झाला. निखिल झेंडे आता येऊ. निखिल झेंडे आला. क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय दादावाडी संघ. आपल्याला नम्र विनंती आहे आणि सामना त्वरित चालू करायचा आहे. पुढचा चेंडू यॉर्कर स्वरूपाचा चेंडू खोदून मारलेला हा फटका यावरती एक धाव पळून पूर्ण. थोडीशी मिस फील्ड आणि धावसंख्येत 4 ने भर. चौकार दीपक यांच्या बॅटमधून पहिला चौकार. धावसंख्या पोहोचली ती 14 ना 14. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतात ते नागेश बडेकर. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा त्याच दिशेने फटका. तोच फिल्डर बॉलच्या दिशेने यावरती एक धाव पळून सहजरित्या पूर्ण. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या पोहोचली ती 15. तू लक्ष दे. तू फोन चालू असतो सारखा. अंपायरचा इशारा वाईड. धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या पोहोचली ती 16. 4 बाद 16. खूप मोठ्या संकटात शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी हा संघ. चांगल्या प्रकारचा बॉल. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. चांगल्या प्रकारची गोलंदाजी. जाधववाडी संघाच्या अपेक्षांवरती खरे उतरताना नागेशजी बडेकर. पुन्हा एकदा त्याच स्वरूपाचा चेंडू. तशाच प्रकारचा फटका मारण्याचा प्रयत्न. तू लिहायला बस. काहीतरी चांगल्या प्रकारे मारलेला हा फटका. यावरती थोडासा नैसर्गिक अडथळा. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न राहील आणि दुसरी धाव सहजरित्या पूर्ण. धावसंख्येत 2 ने भर धावसंख्या पोहोचते ती 18. 4 बाद 18. मोठ्या फटक्यांची आतिषबाजीची गरज शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी संघाला. चांगल्या प्रकारे मारलेला हा फटका फिल्डर बॉलच्या दिशेने. गगनचुंबी असा हा फटका आणि थोडीसं मिसजजमेंट फिल्डरचं. त्याच्यामुळे झेल सुटला. 2 धावा सहजरित्या पळून पूर्ण. धावसंख्येत 2 ने भर धावसंख्या पोहोचली ती 20. षटक समाप्त.
3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 20. 4 बाद 20. 5 षटकांचा सामना. वैयक्तिक पहिलं व संघासाठी 4थं षटक घेऊन आले ते सुनील जाधव. त्यांचा सामना करतील ते दीपक पवार. ऑफसाईडच्या दिशेने पटकवलेला हा चेंडू. चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण प्लेस केलंय ते जाधववाडी संघाने. चांगल्या प्रकारे मारलेला हा फटका हाफ व्हॉली यावरती पंचांचा निर्णय चौकार. अशाच प्रकारच्या फटकेबाजीची गरज दीपक पवार यांच्याकडून शंभूराजे प्रतिष्ठान संघासाठी. धावसंख्येत 4 ने भर. धावसंख्या पोहोचते ती 24. 4था आणि सेकंड लास्ट षटक चालू. 5 षटकांचा हा सामना. फटका मारण्याच्या प्रयत्नात फिल्डर बॉलच्या दिशेने आणि चांगल्या प्रकारचा झेल टिपलाय श्रीकांत जाधव यांनी. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण जाधववाडी संघाकडून ओव्हरऑल परफॉर्मन्स पाहायला मिळतोय आपल्याला. आणि दीपक यांच्या स्वरूपात 5वा झटका शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी संघाला. आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी चालले ते बाबू साहिल उर्फ बाबू पवार. चांगल्या प्रकारचा झेल टिपलाय तो श्रीकांत यांनी. जाधववाडी संघाला विनंती आहे त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून त्वरित सामना चालू करायचा आहे. जास्त वेळ घालवायचा नाही. षटकार चौकारांची गरज शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी संघाला. क्षेत्ररक्षणामध्ये मोठा फेरबदल बाबू यांच्यासाठी. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतायत ते सुनील. यॉर्कर स्वरूपाचा चेंडू. 1 धाव पळून सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल पण चांगल्या प्रकारच्या क्षेत्ररक्षणामुळे एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या झाली ती 25. चांगल्या प्रकारे मारलेला हा फटक्यावरती फिल्डर बॉलच्या दिशेने चांगल्या प्रकारचा झेल टिपलाय. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. चांगल्या प्रकारची गोलंदाजी. चांगल्या प्रकारची कॅप्टन्सी पाहायला मिळते ती जाधववाडी संघाकडून. शंभूराजे प्रतिष्ठान जाधववाडी. आता निखिल यांची जागा भरून काढण्यासाठी चाललेत ते साहिल पवार. सामना पूर्णपणे जाधववाडी संघाकडे झुकलेला दिसतोय. साहिल पवार नवीन बॅट्समन साहिल पवार. नॉन स्ट्रायकरला आहे तो पण साहिल का? दोन्ही साहिल पवार. साहिलने मारलेला हा फटका यावरती 1 धाव पळून सहजरित्या पूर्ण. फिल्डर बॉलच्या दिशेने चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण. चांगल्या प्रकारच्या थ्रोची गरज
चांगल्या प्रकारचा थ्रो देखील आणि याच्यावरती अंपायरचा इशारा. थर्ड अंपायर. आउट. आउट झालेले आहेत ते साहिल पवार. रनआउट. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सौरभ झेंडे यांच्याकडून. आत्ताची एक धाव. आता साहिल पवार यांची जागा भरून काढण्यासाठी चाललेत ते दादा बापकर, संघमालक सोमनाथ उर्फ दादा बापकर. जाधववाडी संघाने त्वरित क्षेत्ररक्षण लावून सामना चालू करायचा आहे. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली आहे ती 26. जाधववाडी संघासाठी शेवटचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले ते श्रीकांत जाधव. त्यांचा पहिला चेंडू आणि याच्यावरती निर्धाव स्वरूपाचा चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न साहिल पवार यांचा. पूर्णपणे बीट केले श्रीकांत जाधव यांनी. पुढचा चेंडू चांगल्या प्रकारे मारलेला फटका. फिल्डरचे चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. धावसंख्येत एकने भर धावसंख्या पोहोचली ती 27. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. ऑफसाईडच्या दिशेने गॅपमध्ये मारलेला फटका. दादा यांनी एक धाव पळून पूर्ण. धावसंख्या पोहोचली ती 27. चांगल्या प्रकारची बॉलिंग. वाईड. अंपायरचा इशारा वाईड. पंचांशी वाद घालू नये. पंचांचा निर्णय हा अंतिम राहिल्याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. पंचांशी वाद संघबाद. किती झाले? धावसंख्या झालेली आहे ती 29. पुढचा चेंडू. सामना करेल तो साहिल. गॅपमध्ये मारलेला फटका. यावरती थोडासा नैसर्गिक अडथळा. 2 धावा सहजरित्या पळून पूर्ण. धावसंख्या पोहोचली ती 31. बॉल हवेत. फिल्डर बॉलच्या दिशेने. 2 धावा पुन्हा एकदा पळून पूर्ण. चांगल्या प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्येत पुन्हा 2 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 33. शेवटचं षटक चालू. शेवटचा चेंडू शिल्लक. थोडस क्षेत्ररक्षण खराब. त्याच्यामुळे एक धाव पळून पूर्ण. 35 टू विन. बरोबर. मग 35 टू विन ना. जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता. शंभूराजे प्रतिष्ठान जाधववाडी संघाला 5 षटकांचा सामना. 30 चेंडूंमध्ये 35 धावांची गरज. शंभूराजे प्रतिष्ठान दिवेपंचकृषी संघाला चांगल्या प्रकारच्या गोलंदाजीची आणि चांगल्या प्रकारच्या क्षेत्ररक्षणाची गरज हा सामना जिंकण्यासाठी.
याच्यानंतरचा होणारा सामना प्रताप नाना पवारवाडी विरुद्ध कातोबानाथ 11. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सला विनंती आहे की टॉस उडवण्यासाठी माईक जवळ यायचंय. जाधववाडी शंभूराजे प्रतिष्ठान जाधववाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला होता आणि योग्य निर्णय होता. शंभूराजे प्रतिष्ठान जाधववाडी संघाला आता जिंकण्यासाठी 35 धावांचं आव्हान समोर ठेवलंय ते. जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता शंभूराजे प्रतिष्ठान जाधववाडी संघाला. त्वरित क्षेत्ररक्षण सेट करायचंय शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी संघाने आणि पंचांना देखील विनंती राहील की सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे. आणि पहिली जोडी मैदानात जाधववाडी संघाकडून निखिल बडेकर आणि निखिल दाभाडे यांची जोडी मैदानात जाधववाडी संघाकडून मोठी जबाबदारी. याच्यानंतरचा होणारा सामना कातोबानाथ 11 विरुद्ध प्रताप नाना पवारवाडी. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती आहे टॉस उडवण्यासाठी मंचासमोर यायचंय. प्रताप नाना कॅप्टन. प्रवेश फी 2000 रुपये. पहिले षटक घेऊन आले ते दीपक पवार. चांगल्या प्रकारे मारलेला गॅप मध्ये हा फटका. पहिल्याच चेंडूवरती चौकार निखिल दाभाडे यांच्या बॅट मधून. इनिंगची सुरुवात चौकाराने. अशाच प्रकारच्या फटकेबाजीची गरज हा सामना जिंकण्यासाठी शंभूराजे प्रतिष्ठान जाधववाडी संघाला. दीपक पवार यांचा पुढचा चेंडू. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिले षटक घेऊन आले ते दीपक पवार. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण थोडासा मिस हिट, त्यामुळे निर्धाव स्वरूपाचा चेंडू. चांगल्या प्रकारचा गॅप मध्ये मारलेला फटका आणि पुन्हा एकदा चौकार. दुसरा चौकार. धावसंख्या पोहोचते ती 8. बिनबाद 8. पहिले षटक चालू. 5 षटकांचा हा सामना. 2 षटकांचा पॉवर प्ले राहील. जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता. चांगल्या प्रकारची फटकेबाजी पाहायला मिळते ती निखिल दाभाडे यांच्याकडून. त्यांना ते कोण आहे प्रताप नानाचे कॅप्टन कोण आहे? स्वप्नील पवार कॅप्टन प्रताप नाना पवारवाडी. चौथ्यांदा पुकारलंय तुम्हाला टॉस उडवण्यासाठी. पुढचा चेंडू. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण.
निर्धाव चेंडू. दीपक यांचा पुढचा चेंडू सामना करतील ते निखिल. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मारलेला गॅप मध्ये हा फटका यावरती फिल्डर बॉलच्या दिशेने, पण ही शर्यत मात्र बॉलने जिंकली. धावसंख्येत पुन्हा 4 ने भर. धावसंख्या झाली ती 12. 3 चौकार मारलेत या षटकामध्ये. दीपक पवार यांचं महागडे षटक. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी संघाकडून. षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 12. बिनबाद 12. आता शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी संघासाठी वैयक्तिक पहिलं व संघाचं दुसरं षटक घेऊन येत आहेत ते गणेश जावळे. अष्टपैलू खेळाडू गणेश जावळे. हा सामना जिंकण्यासाठी शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी संघाला चांगल्या प्रकारच्या गोलंदाजीची व क्षेत्ररक्षणाची गरज. जाधववाडी संघ लेग साइडच्या दिशेने स्टेजच्या दिशेने मारलेला हा फटका आणि यावरती षटकार. पहिल्याच चेंडूवरती षटकार मारलाय निखिल यांनी. धावसंख्येत 6 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 18. निखिल यांच्याकडून अशाच प्रकारची अपेक्षा संघाला. पुन्हा एकदा मारलेला फटका फिल्डर बॉलच्या दिशेने. बॉल हवेत पाहूया आणि अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचा जेल टिपलाय तो निखिल पवार यांनी. 100 कॅच. अतिशय उत्कृष्ट कॅच म्हणावा लागेल. चांगल्या प्रकारचा झेल टिपलाय तो निखिल यांनी आणि निखिल यांच्या स्वरूपात निखिल बडेकर यांच्या स्वरूपात पहिला झटका जाधववाडी संघाला. चांगल्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती निखिल बडेकर यांना आता परत जावं लागतंय. त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलेत ते अशोक. कालच्या सामन्यामध्ये चांगली फटकेबाजी केली अशोक यांनी आणि त्यांच्या जोरावरती कालचा सामना जिंकण्यात आला होता जाधववाडी संघाने. अशोक आणि निखिल दाभाडे यांची जोडी सध्या मैदानात. नॉन स्ट्रायकरला आहे तो निखिल दाभाडे आणि स्ट्राईकला असेल तो अशोक. गणेश यांचं चांगलं कमबॅक. पहिल्याच चेंडूवरती षटकार रिसिव्ह केल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती त्यांनी विकेट घेतली निखिल बडेकर यांची. यावरती निर्धाव स्वरूपाचा चेंडू. अंपायरचा इशारा लेग बाय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी. लेग साइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. चांगल्या प्रकारचा प्लेट. चांगल्या प्रकारची गोलंदाजी. चांगल्या प्रकारचं क्रिकेट. चांगल्या प्रकारे मारलेला हा फटका आणि गगनचुंबी षटकार. प्रेक्षकांचा कॅच घेण्याचा प्रयत्न. गगनचुंबी षटकार. किती झालं? 18. धावसंख्या पोहोचते ती 24. जिंकण्यासाठी 35 धावांची म्हणजे 11 धावांची गरज. दुसरंच षटक चालू. लेग साइडच्या दिशेने मारलेला फटका. थोडीशी मिसफिल्ड. एक धाव पळून सहजरित्या पूर्ण आणि आता दुसरी धाव सहजरित्या पूर्ण. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या झाली ती 26. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 26. एक बाद 26. पॉवर प्ले समाप्त. 5 षटकांचा हा सामना. 18 बॉलमध्ये 9 धावांची आवश्यकता. शंभूराजे प्रतिष्ठान जाधववाडी संघाला. पारड पूर्णपणे जाधववाडी संघाकडून झुकलेलं. सगळ्यांची नाव घ्यायला लागतात.
पुढं आलो एक 2 मिनिट. याच्यानंतरचा होणारा सामना कातोबनात 11 विरुद्ध प्रताप नाना पवारवाडी. आणि कातोबनात 11 संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. मिस्ट्री बॉलर बाप्पू वैयक्तिक पहिलं व संघाचं तिसरं षटक घेऊन आलेत. शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी संघासाठी त्यांचा सामना करत आहेत ते निखिल दाभाडे. चांगल्या प्रकारचा फटका निखिल दाभाडे यांच्याकडून आणि आणखीन एक षटकार आंबा षटकार. धावसंख्या 6 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 32. जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची आवश्यकता. षटकारांचा बादशाह निखिल दाभाडे. षटकार चौकारांचा वर्षाव. रिव्हर्स स्वीप आणि नैसर्गिक अडथळा नसेल तर हा सामना जिंकला असं जाहीर करावे लागेल. पंचांचा निर्णय चौकार. निखिल दाभाडे यांची उत्कृष्ट प्रकारची बॅटिंगच्या जोरावरती त्यांनी हा सामना आपल्या संघाला जिंकून दिला. आता नंतरचा होणारा सामना हा कातोबनात 11 विरुद्ध प्रताप नाना पवारवाडी. कातोबनात 11 संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. तरी संघाला विनंती की आपण त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आणि प्रताप नाना पवारवाडी संघाने आपली पहिली जोडी मैदानात पाठवायचे. नेऊ दे. अरे 5 चले बारे होत्यात. 5 चले 1 नंबर वाटते उलट फास्ट मध्ये.